दॅट इज इकोसिस्टीम अँड एनर्जी फ्लो. ह्या लेसनमधला बराचसा पॉईंट ह्या शैक्षणिक वर्षामध्ये डिलीट झालेला आहे. फक्त एक छोटासा पॉईंट आहे तो फक्त आपण बघणार आहे आणि हा फार इम्पॉर्टंट आहे. सक्सेशन म्हणून जो पॉईंट आहे तो आपण आज बघणार आहे. इकॉलॉजिकल सक्सेशन म्हणजेच काय. लेसनच्या अगोदर तुम्हाला हॅबिटॅट म्हणजेच काय किंवा एनर्जी फ्लो कसा होतो हे सगळं दिलेलं आहे. इकॉलॉजिकल सक्सेशन म्हणजेच काय तर एखादी वसाहत निर्माण होणं म्हणजे ज्या ठिकाणी काही नाही त्या ठिकाणी नव्याने काहीतरी उगवणं ते म्हणजे सक्सेशन असतं. मग हे कसे होत जातात किंवा ह्याचे स्टेप्स काय आहेत ते आपण बघूया इकॉलॉजिकल सक्सेशनमध्ये. पहिल्यांदा आपण सक्सेशन म्हणजेच काय बघूया. इट इज अ स्पॅशियल पॅटर्न विच ऑकर्स ओव्हर द टाईम. टाईम इज ए क्रुशियल फॅक्टर. तिथं जे वनस्पती असतील, प्राणी असतील किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत तिथं डेव्हलप झाले किंवा त्यांची वसाहत वाढली. ती पॅटर्न कोणता पॅटर्न आहे? स्पॅशियल पॅटर्न आहे. आता तुम्हाला सुरुवातीला लेसनच्या दोन्ही पॅटर्नबद्दल माहिती आहे. स्पॅशियल पॅटर्नमध्ये जर म्हणजे असा कालावधी निघून गेल्यानंतर तिथं असं एक सक्सेशन किंवा तिथं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा ग्रुप तयार होतो. आणि इथं महत्त्वाचं म्हणजे कोणता फॅक्टर महत्त्वाचा आहे तर टाईम. कारण हे जी क्रम घडत जातात किंवा हे जे सक्सेशन घडत जातं ते काही 10-15 वर्षामध्ये होत नाही. जवळजवळ 100,000 असे वर्ष लागतात. त्याच्यामध्ये बघा द इकोसिस्टीम इज ऑक्युपाइड बाय द पायोनियर स्पेसिस. पायोनियर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात आधीचा. इकोसिस्टीम जी आहे ती इकोसिस्टीममध्ये पहिला जो स्पेसिस असतो त्याला आपण पायोनियर स्पेसिस असं म्हणतोय. ॲज टाईम पासेस स्पेसिस डायव्हर्सिटी इन्क्रीजेस गिव्हिंग वे टू मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. बघा कोणतीही इकोसिस्टीम असेल त्या इकोसिस्टीममध्ये सुरुवातीचे ज्या स्पेसिस असतात त्यांना पायोनियर स्पेसिस असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर कालावधी जातो, वेळ म्हणजे टाईम पासेस होतं असं म्हटलं गेले आणि स्पेसिसमध्ये डायव्हर्सिटी इन्क्रीज होत जाते आणि तिथं म्हणजे त्यापेक्षा जास्त कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार होतात. सी द इकोसिस्टीम इज ऑक्युपाइड बाय द पायोनियर स्पेसिस. पहिले जे स्पेसिस येतात त्यांना आपण पायोनियर स्पेसिस असं म्हणतोय. ॲज टाईम पासेस स्पेसिस डायव्हर्सिटी इन्क्रीजेस. स्पेसिसमध्ये डायव्हर्सिटी यायला सुरुवात होते आणि साहजिकच तिथं असणारे ऑर्गॅनिझम हे कसे बनतात? कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम बनतात. असा बराचसा कालावधी केल्यानंतर एक अशी स्टेप येते की जिथं पूर्णपणे डेव्हलप झालेली आहे. त्याच्या पुढची स्टेपच नाही आहे. त्याला क्लायमॅक्स कम्युनिटी असं म्हटलं जातं. इव्हेंच्युअली इट लीड्स टू क्लायमॅक्स कम्युनिटी. च्या पुढं महत्त्वाचा पॉईंट बघा. क्लायमॅक्स कम्युनिटी डज नॉट इव्हॉल्व फर्दर. म्हणजेच क्लायमॅक्स कम्युनिटी ही लास्ट स्टेज आहे. सक्सेशनमध्ये पहिला जो स्पेसिस येतो किंवा पहिली स्टेज असते ती पायोनियर असते. बघा इथं म्हणते पायोनियर इज द फर्स्ट स्टेज आणि क्लायमॅक्स कम्युनिटी म्हणजे इथं पुढं इव्हॉल्युशन होत नाही किंवा तिथंच एंड होतं. क्लायमॅक्स कम्युनिटी म्हणजे डेव्हलप्ड कम्युनिटी. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलं. पायोनियर आणि क्लायमॅक्स. क्लायमॅक्स हा शेवट आणि पायोनियर ही सुरुवात. मग त्या इकोसिस्टीममध्ये बऱ्याचशा स्टेज येतात. असं काही नाही की एक पायोनियर आणि शेवटी क्लायमॅक्स आहे. याच्यामध्येही काही स्टेजेस आहेत. काही स्टेजेस आहेत ते आपण स्टेजेस शिकणार आहोत. त्याच्या अगोदर इकॉलॉजिकल सक्सेशनची डेफिनेशन बघा. याच्यावर क्वेश्चन्स पडतात आपल्या बोर्ड एक्झामला सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर तुमच्या जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला सुद्धा यातून एखादा क्वेश्चन तरी पडला जातो. बघा द ग्रॅज्युअल अँड प्रिडिक्टेबल चेंज इन द स्पेसिस कंपोजिशन ऑफ अ गिव्हन एरिया इज कॉल्ड इकॉलॉजिकल सक्सेशन. इकॉलॉजिकल सक्सेशन म्हणजेच काय? जे त्या एरियामध्ये जे स्पेसिस राहतात त्या एका ठराविक एरियामध्ये म्हणू आपण. ठराविक एरियामध्ये ज्याचा आपण स्टडी करतोय त्या एरियामध्ये जे स्पेसिस राहतात त्या स्पेसिसच्या कंपोजिशनमध्ये काय होत जातं रे? चेंज होत जातो. पण तो चेंज कसा असतो? ग्रॅज्युअल अँड प्रिडिक्टेबल असतो. टप्प्याटप्प्याने आणि आपल्याला माहीत असतं पुढं काय होणार आहे. तो ग्रॅज्युअल अँड प्रिडिक्टेबल चेंजेस कुणामधले? इन द स्पेसिस कंपोजिशन ऑफ अ गिव्हन एरिया इज कॉल्ड ॲज ए इकॉलॉजिकल सक्सेशन. डेफिनेशन पुन्हा बघा. द ग्रॅज्युअल अँड प्रिडिक्टेबल चेंज. ग्रॅज्युअल अँड कसला बघा? प्रिडिक्टेबल चेंज कुणामधला? इन द स्पेसिस कंपोजिशन ऑफ अ गिव्हन एरिया. विशिष्ट अशा एरियामध्ये जो बदल होतोय तो बदल ग्रॅज्युअल आणि प्रिडिक्टेबल असेल. कशामधला? त्या स्पेसिसच्या कंपोजिशनमधला. तर त्याला इकॉलॉजिकल सक्सेशन असं म्हटलं जातं. हे जे चेंज आहेत ते मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सिक्वेन्शियल आहेत.
म्हणजे टप्प्याटप्प्याने होणारे, स्टेप वाईज होणारे आहेत. हे चेंज जे आहेत हे चेंजेस कसे आहेत रे, सिक्वेन्शियल आहेत आणि एन्व्हायरमेंटली रेग्युलेटेड आहेत. ह्याचं रेग्युलेशन कोण करतं आहे, एन्व्हायरमेंट करत असतो. ते कसं आपण बघणार आहे बघा. लक्षात फक्त ठेवा की इकोलॉजिकल सक्सेशन म्हणजे ग्रॅज्युअल अँड प्रिडिक्टेबल चेंजेस. हे चेंजेस जे आहेत ते सिक्वेन्शियल आहेत आणि त्याच्यावर रेग्युलेशन कोण करतं, तर एन्व्हायरमेंट करत असतो. सो इट्स ए एन्व्हायरमेंटली रेग्युलेटेड. नेक्स्ट आता ज्या स्टेप्स बघूया आपण, जे सक्सेशन होत गेलं त्या सक्सेशनच्या स्टेप्स कोणकोणत्या आहेत. तर पहिली तुम्हाला माहिती आहे पायोनियर आणि शेवटची आहे ती क्लायमॅक्स. पण मध्ये त्याच्या काय आहेत ते आपण बघणार आहोत. प्रोसेस ऑफ सक्सेशन इन्व्हॉल्व सिक्वेन्शियल स्टेप्स लाईक, नवीन शब्द आहेत लक्षात घ्या. न्यूडेशन, पहिला आहे न्यूडेशन, दुसरा आहे इन्व्हॅशन, इसेसिस, नंतर तिसरा आहे फोर्थ वन आहे ॲग्रिगेशन, त्याच्यानंतर कॉम्पिटिशन, कोॲक्शन, रिॲक्शन अँड स्टॅबिलायझेशन. आता प्रोसेस बघा, एखादा एरिया आहे तिथं काहीच नाही आहे सुरुवातीला, बेअर आहे, बेअर रॉक्स आहेत, म्हणजे तिथं आपण ओसाड म्हणतो, जिथं काहीच कुठलीच कम्युनिटी नाही, ते म्हणजे न्यूडेशन असतं. न्यूडेशन म्हणजे बेअर, ओसाड म्हणतो आपण बघा. न्यूडेशन म्हणजे ओसाड, जिथं काहीच नाही, ती पहिली स्टेप. ठीक आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही, त्याला न्यूडेशन असं म्हटलं जातं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बेअर असं म्हणतोय. ओके, फर्स्ट स्टेप बेअर, जिथं काहीही नाही, फक्त खडक, मोठमोठे खडक आहेत, त्याला आपण न्यूडेशन असं म्हणणार आहे. नंतर इथं इन्व्हॅशनच्या म्हणजे आपण काय म्हणू शकतो, इथं इन्व्हॅशन म्हणजे निर्मिती किंवा सुरुवात. एखादा स्पेसिस तिथं किंवा हे खडक जे आहे त्यांचं खडकांपासून लायकेन वगैरे त्याच्यावर ग्रो होणार आहेत, सॉईल त्याच्यापासून तयार होणार आहे. इन्व्हॅशन म्हणजे तिथं एखादी सुरुवात फक्त होणार आहे, इन्व्हॅशन असं म्हटलं जातं. इन्व्हॅशन नंतर काय येतं रे, इसेसिस येतं. काय येतं थर्ड बघा, इन्व्हॅशन झाल्यानंतर थर्ड वन आहे ते इसेसिस. इसेसिसमध्ये काय होतं, तर इथं न्यू प्लांट ऑर ॲनिमल बिकम इस्टॅब्लिश्ड इन अ न्यू हॅबिटॅट. इथं मग थोडे प्लांट, नवीन ॲनिमल ह्या नवीन हॅबिटॅटमध्ये इस्टॅब्लिश व्हायला तयार होतात किंवा सुरुवात होते असं म्हणू शकतो आपण. बघा इसेसिस म्हणजेच काय, न्यू प्लांट्स ऑर ॲनिमल्स बिकम इस्टॅब्लिश्ड इन ए न्यू हॅबिटॅट. आता ज्या वेळेस हे वेगवेगळे प्लांट किंवा ॲनिमल्स एकत्र येणार आहेत किंवा तिथं ते वाढणार आहेत त्या इकोसिस्टीममध्ये, त्यावेळेस जे जे सारखे आहेत ते एकत्र येणार आहेत, त्यांचा क्लस्टर होणार आहे, समूह होणार आहे, त्याला ॲग्रिगेशन असं म्हटलं जातं. ॲग्रिगेशनचा अर्थच काय होतो रे, तर फॉर्मेशन ऑफ नंबर ऑर्गॅनिझम म्हणू शकतो ऑर इंटू अ क्लस्टर. जे काही एकसारखे जमाती आहेत, एकसारख्या स्पेसिस आहेत, त्या एकत्र येणार आहेत आणि त्यांचं क्लस्टर, समूह तयार होणार आहे, त्याला ॲग्रिगेशन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सेम स्पेसिसमध्ये काय असतं रे, कॉम्पिटिशन असतं, त्यांच्यामध्ये कोॲक्शन होणार आहे, रिॲक्शन होणार आहे. जे काही कॉम्पिटिशन, ॲक्शन, रिॲक्शनमधून जे काही त्या इकोसिस्टीममध्ये जगणार आहेत ते स्टेबल होणार आहे त्या इकोसिस्टीममध्ये, म्हणजे त्याचं स्टॅबिलायझेशन होणार आहे. आणि जे हे कॉम्पिटिशनमध्ये सर्वाइव्ह होणार नाही ते डिसॅपियर होत जाणार. आपल्याला नेचर सिलेक्शन थेअरी डार्विनची आहे त्याच्यामध्ये सांगितलं होतं की फिटेस्ट ऑफ द सर्वायवल, बरोबर आहे. जो ह्या कॉम्पिटिशनमध्ये किंवा ह्या रिॲक्शन कोॲक्शनमध्ये सर्वाइव्ह होणार आहे तोच स्थिर राहणार आहे किंवा तोच त्याची प्रोझिनी पुढे चालू राहणार आहे. म्हणजे तो पॉईंट कुठला झाला रे, स्टॅबिलायझेशन झाला. पुन्हा वाचते, स्टेप्स कोणत्या आहेत, सिक्वेन्शियल स्टेप कोणकोणत्या आहेत, सक्सेशनमध्ये कोणकोणत्या सिक्वेन्शियल स्टेप्स येतात, न्यूडेशन, इन्व्हॅशन, नंतर आहे ते म्हणजे इसेसिस, नंतर ॲग्रिगेशन, नेक्स्ट वन कॉम्पिटिशन अँड कोॲक्शन, रिॲक्शन अँड स्टॅबिलायझेशन. ओके, पॉईंट्स नवीन आहे, शब्द लक्षात ठेवा. आता बघा, हे सक्सेशन होत असताना काही स्पेसिस त्या एरियामध्ये काय तयार करतात, कॉलनीज तयार करतात. त्यालाच आपण मगाशी ॲग्रिगेशन असं म्हटलं होतं. मग हे कॉलनीज तयार केल्यानंतर त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होणार आहे, त्यांचं पॉप्युलेशन वाढत जाणार आहे आणि त्यांची संख्या काय होत जाते, वाढत जाते. आणि जे स्वतःमध्ये बदल करणार नाहीत किंवा ह्या कॉम्पिटिशनमध्ये जे सर्वाइव्ह होणार नाहीत त्यांच्या स्पेसिस डिक्लाइन होणार आहेत किंवा त्या डिसॲपियर सुद्धा होणार आहेत. Okay, so see, during succession, some species colonize an area and their population become more numerous. पण
काही असे असणार आहेत, काही पॉप्युलेशन्स मात्र स्पेसीसचे डिक्लाइन होणार आहेत, कधी कधी ते डिसॲपियर सुद्धा होणार आहेत अँड इव्हन डिसॲपियर. आता एक डेफिनेशन महत्त्वाची लक्षात ठेवा. आता जे आपण सिक्वेन्स पाहिला, ह्या सक्सेसिव्ह किंवा सक्सेशनचे काही स्टेप्स पाहिले, त्या स्टेपला एकत्रितपणे काय म्हटलं जातं? सेर असं म्हटलं जातं. सेरे नाही, सेर असं म्हटलं जातं किंवा सेर्स असं म्हटलं जातं. मग या स्टेप्स आहेत अगदी प्रायोनियरपासून इथं आपण शेवट जो क्लायमॅक्स म्हटलं होतं ते स्टेप्स आहेत, त्या स्टेपला सेरेस असं म्हटलं जातं. The entire sequence of community that successively changes in a given area constitute what is called seres or seres. The entire sequence, जो की मगाशी मी तुम्हाला सिक्वेन्स सांगितली, त्या कम्युनिटीमध्ये जे काही सक्सेसिव्हली चेंजेस त्या एरियामध्ये होतात त्याला एकत्रितपणे सेर असं म्हटलं जातं. Alternatively, it is an entire gradient of organism from pioneer stage to climax stage. साहजिकच सुरुवातीची स्टेज जे आपण सेर्स म्हणतोय त्याच्यामध्ये पहिली असणार आहे ती पायोनियर स्टेज असणार आहे, पुन्हा ह्या स्टेज असणार आहेत आणि नंतर काय असते? क्लायमॅक्स स्टेज असते. त्याच्यानंतर बघा, द इंडिव्हिज्युअल ट्रान्झिशनल कम्युनिटीज आर टर्म्ड ॲज सेरल कम्युनिटीज. सेरल कम्युनिटी म्हणजेच काय? तर ट्रान्झिशन आपण म्हणतोय, प्रत्येक इंडिव्हिज्युअलची जी कम्युनिटी आहे ती कशी आहे? ट्रान्झिशनल आहे. कशी आहे? ट्रान्झिशनल आहे आणि त्याला आपण काय म्हणणार आहे? सेरल कम्युनिटीज असं म्हणणार आहे. द इंडिव्हिज्युअल ट्रान्झिशनल कम्युनिटीज आर टर्म्ड ॲज सेरल कम्युनिटीज. बघा, हे शब्द पुन्हा पुन्हा तुम्हाला येणार आहे. In the successive seral stages, there is a change in the diversity of species of organism, increase in the number of species and organism, as well as increase in the total biomass. आता जर ह्या सक्सेसिव्ह सेरल स्टेजचा आपण अभ्यास केला तर आपल्याला इथं दिसतंय की नंबर ऑफ ऑर्गॅनिझम वाढत जातात, त्याचबरोबर डायव्हर्सिटी येत जाते. म्हणजेच स्पेसीसची संख्या काय होती रे इथं त्या इकोसिस्टीममध्ये किंवा त्या सक्सेशनमध्ये वाढत जाते आणि ऑर्गॅनिझम, स्पेसीज असेल, ऑर्गॅनिझम असेल, त्यांची संख्या वाढली की साहजिकच तिथे बायोमास जो आहे तो त्यांचा काय होत जातो रे? टोटल बायोमास सुद्धा काय होतो? इन्क्रीज होत जातो. नंबर ऑफ स्पेसीज, नंबर ऑफ ऑर्गॅनिझम इन्क्रीज झाले की साहजिकच तिथं काय इन्क्रीज होणार आहे? टोटल बायोमास इन्क्रीज होणार आहे. बरोबर आहे. आता सक्सेशन आपण दोन स्टेपमध्ये पाहतोय. एक आहे प्रायमरी सक्सेशन आणि दुसरं आहे सेकंडरी सक्सेशन. मग प्रायमरी सक्सेशन म्हणजेच काय? तर सुरुवातीला जे काही आता आपण स्टेप्स पाहिल्या पायोनियर पासून क्लायमॅक्स पर्यंत, सुरुवातीला ज्या कंडिशनमध्ये किंवा ज्या एरियामध्ये काहीच नाहीये, अगदी नव्याने सुरुवात होणार आहे. पहिलं तिथं काहीच कोणतंही सजीवसृष्टी नसेल, बेअर असेल, तो एरिया पूर्णपणे बेअर असेल, तिथं जे सक्सेशन होतं त्या सक्सेशनला प्रायमरी सक्सेशन असं म्हटलं जातं. मग सेकंडरी सक्सेशन म्हणजेच काय? तर सेकंडरी सक्सेशन म्हणजेच काय? पूर्वी तिथं अगोदर काहीतरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम होते, परंतु काही कारणानुसार जर तिथले पूर्णपणे डिसॲपियर झाले असतील आणि नव्याने तिथे जर सक्सेशन होत असेल तर त्याला सेकंडरी सक्सेशन असं म्हटलं जातं. मग प्रायमरी सक्सेशनला साहजिकच जास्त वेळ लागतो कुणापेक्षा? सेकंडरी सक्सेशनसाठी. बघा, प्रायमरी सक्सेशन अगोदर बघूया. द प्रेझेंट डेज कम्युनिटीज इन द वर्ल्ड हॅव टू कम टू बी बिकॉज ऑफ सक्सेशन दॅट हॅज ऑकर्ड ओव्हर मिलियन्स ऑफ इयर सिन्स लाईफ स्टार्टेड ऑन अर्थ. आता तुम्हाला पूर्ण जगामध्ये असं म्हटलंय, जी कम्युनिटी दिसते, जी काही कम्युनिटी दिसते हे कशामुळे झालंय? बिकॉज ऑफ सक्सेशन. आणि हे सक्सेशन अर्थवर काही आत्ता झालेलं नाही. ज्यावेळेस अर्थवर लाईफ स्टार्ट झालीये तेव्हापासून, कारण अर्थ सुद्धा काय होती रे? सुरुवातीला बेअरच होती, नंतर याच्यावर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर अशा पद्धतीनं होत गेले आणि आता क्लायमॅक्स आहे, क्लायमॅक्स कम्युनिटी आहे. म्हणजेच हे घडण्यासाठी जवळजवळ मिलियन्स ऑफ इयर गेलेले आहेत. आत्ता जे तुम्हाला जगामध्ये वेगवेगळ्या कम्युनिटी दिसतात, म्हणजे इंडिया, असे वेगवेगळे कंट्रीज तुम्हाला दिसतात, त्याच्या कम्युनिटी दिसतात, हे होण्यासाठी पृथ्वीवर ज्यावेळेस जी काही लाईफ स्टार्ट झाली त्याच्यामध्ये मिलियन्स इयर्स जावे लागले आणि आता ती क्लायमॅक्स कम्युनिटी आपल्याला दिसते. म्हणजे हे जे उदाहरण आहे ते प्रायमरी सक्सेशनमध्ये येतं.
सक्सेशन इज hence a process that start where no living organism present before. ही ओळ महत्वाची आहे. प्रायमरी सक्सेशन म्हणजे असं सक्सेशन की जिथं किंवा अशी प्रोसेस की ज्यामध्ये तिथे लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट नव्हते, नव्याने लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इथं आलेले आहेत. बिफोर लाईकली ऑन अ न्यूली फॉर्म व्हॉल्कॅनिक आयलँड, दिस इज कॉल्ड ॲज ए प्रायमरी सक्सेशन. व्हॉल्कॅनिक आयलँड तुम्हाला माहिती आहे. अशा पद्धतीनं नवीन जर तिथं काही सक्सेशन होत असेल तर ते सक्सेशन प्रायमरी सक्सेशन असतं. लक्षात ठेवा, प्रायमरी सक्सेशन जिथं सुरुवातीला काहीच नाही, लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाहीत, पण नव्याने सुरुवात जर होत असेल तर त्याला प्रायमरी सक्सेशन असं म्हटलं जातं. येथे लक्षात दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. आता याचे एक्झाम्पल पण दिलेले आहेत. पहिलं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की अर्थचं, लाईफवर जी अर्थवर जी लाईफ आली ती लाईफ येण्यासाठी किती वर्ष गेले रे? मिलियन्स ऑफ इयर गेलेले आहेत, बरोबर आहे. आणि ते सक्सेशन आहे ते आत्ताचं आपलं क्लायमॅक्स कम्युनिटी असं म्हणतोय. आता अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे की एक समजा लावा, तुम्हाला माहिती आहे व्हॉल्कॅनिकमधून जो लावा बाहेर पडतो तो गरम असतो, नंतर तो कूल होतो, बरोबर आहे. कूल झालं की तुम्हाला माहिती आहे बऱ्याच ठिकाणी लेक्स किंवा रॉक वगैरे असे नवीन पॉन्ड तयार होतात आणि मग तिथं जे सक्सेशन होतं ते सक्सेशन प्रायमरी सक्सेशन असतं. अदर एक्झाम्पल ऑफ एरियाज वेअर प्रायमरी सक्सेशन ऑकर्स आर न्यूली कूल्ड लावा, रॉक्स अँड न्यूली क्रिएटेड पॉन्ड ऑर रिझर्वायर्स. यांच्यामध्ये जे सक्सेशन असतं ते प्रायमरी सक्सेशन असतं. द इस्टॅब्लिशमेंट ऑफ अ न्यू बायोटिक कम्युनिटी इज जनरली व्हेरी स्लो. साहजिकच इथं जी कम्युनिटी तयार होणार आहे प्रायमरी सक्सेशनमध्ये तिचा रेट किंवा ती जी प्रोसेस असणार आहे ती कशी असणार आहे रे? खूप स्लो असणार आहे. बिफोर अ बायोटिक कम्युनिटी ऑफ अ डायव्हर्स ऑर्गॅनिझम कॅन बिकम इस्टॅब्लिश देअर मस्ट बी सॉईल. इथं सुरुवातीला सॉईल आहे का रे? नाही. पहिल्यांदा सॉईल तयार व्हावी लागणार आहे आणि नंतर मग इथं बायोटिक कम्युनिटी तयार होणार आहे आणि मग त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी येणार आहे. त्यामुळे साहजिकच इथं फार वेळ लागणार आहे. डिपेंडिंग मोस्टली ऑन अ क्लायमेट इट टेक्स नॅचरल प्रोसेसेस सेव्हरल हंड्रेड्स टू सेव्हरल थाउजंड इयर. इथं जे प्रायमरी सक्सेशन मध्ये वेळ लागतो कारण ह्या सगळ्या नॅचरली प्रोसेस होणार आहेत. नॅचरली सॉईल फॉर्मेशन, नंतर मग पुन्हा तिथं लिव्हिंग ऑर्गॅनिझम अशा पद्धतीनं होणार आहे. मग जे नॅचरल प्रोसेस आहेत त्यांना जवळजवळ 1000 किंवा 100 ते 1000 वर्ष लागणार आहेत टू प्रोड्यूस फर्टाईल सॉईल ऑन अ बेअर रॉक. जे काही खडक आहे त्या खडक बेअर रॉकपासून फर्टाईल सॉईल होण्यासाठी 100 ते 1000 वर्ष इथे लागणार आहेत. हे झालं प्रायमरी सक्सेशन बद्दल. आता सेकंडरी सक्सेशन म्हणजेच काय? मग मी तुम्हाला सांगितलंच होतं. सेकंडरी सक्सेशन बिगिन्स इन एरियाज वेअर नॅचरल बायोटिक कम्युनिटीज हॅव बीन डिस्ट्रॉयड. म्हणजेच सेकंडरी सक्सेशन अशा ठिकाणी सुरुवात होते की ज्या ठिकाणी पहिलं नॅचरल बायोटिक कम्युनिटी होती पण ती काही कारणानुसार काय झाली असेल? डिस्ट्रॉय झाली असेल. कशामुळं? एक्झाम्पल दिले सच ॲज अॅन अबॉन्डेड फार्मलँड, बर्न ऑर कट फॉरेस्ट, लँड दॅट हॅव बीन फ्लडेड, म्हणजे पूर आला असेल, जंगलतोड झाली असेल, बरेचसे तिथले फार्मलँड्स आहेत ते इनफर्टाईल झाले असतील, असे बरेचसे कारणं असतील की ज्यामुळं इथं जी काही बायोटिक नॅचरल बायोटिक कम्युनिटी होती ती डिस्ट्रॉय झालेली आहे आणि तिथं पुन्हा नव्याने सक्सेशन होत असेल तर त्याला सेकंडरी सक्सेशन असं म्हटलं जातं. आता प्रायमरी सक्सेशन सॉईल फॉर्मेशनपासून होती. इथं तसं नाही आहे. इथं पहिल्यांदा सॉईल आहे, काही सेडिमेंट्स प्रेझेंट आहेत, त्यामुळं हे सक्सेशन प्रायमरी सक्सेशनपेक्षा कसं असणार आहे? फास्टर असणार आहे. सिन्स सम सॉईल ऑर सेडिमेंट इज प्रेझेंट, सक्सेशन इज अ फास्टर दॅन इन प्रायमरी सक्सेशन. तुम्हाला जर विचारलं प्रायमरी सक्सेशन पेक्षा सेकंडरी सक्सेशन हे फास्टर का असतं तर तुम्ही उदाहरण देऊ शकता की इथं जे काही सुरुवातीचा बेसिक लागतो म्हणजे सॉईल किंवा काही सेडिमेंट्स लागतात ते प्रायमरी सक्सेशनमध्ये तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात, पण इथं सेकंडरी सक्सेशनमध्ये काय आहे ते ऑलरेडी आहेत, त्यामुळं सेकंडरी सक्सेशन हे फास्टर असतं. डिस्क्रिप्शन ऑफ इकॉलॉजिकल सक्सेशन युजली फोकस ऑन चेंजेस इन अ व्हेजिटेशन. साहजिक जे सक्सेशन होत जातं हे आपण व्हेजिटेशन कसं बदलत जातं ते बघणारच आहोत.
However, these vegetational changes in turn affect food and shelter for various types of animal. Vegetational changes होत गेले की साहजिकच तिथं जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं फूड आणि शेल्टर सुद्धा काय होत जातं, बदलत जातं. म्हणजेच इथं आपल्याला ॲनिमलची व्हरायटी दिसते. Thus, and succession proceed. The number and type of animal and decomposer also changes. Succession पुढं प्रोसीड होत असताना इथं ॲनिमलची संख्या आणि टाईप्स किंवा डिकम्पोजर्स जे आहेत ते सुद्धा चेंज होत जातात. आपण हायड्रॅच आणि झिरॅच सक्सेशन बघणार आहोत. त्या तुमच्या लक्षात येईल की इथं प्लांट असतील किंवा ॲनिमल असतील यांची संख्या आणि टाईपसुद्धा चेंज होत जातात, ॲज वेल ॲज डिकम्पोजर्स ऑल्सो. आता बघा, हे जे बदल होत जातात त्यावेळेस ह्या दोन्हींमध्ये आपण डिफरन्स काय तोही मी तुम्हाला सांगणार आहे. ॲट एनी टाईम ड्युरिंग प्रायमरी ऑर सेकंडरी सक्सेशन नॅचरल ऑर ह्युमन इंड्यूस डिस्टर्बन्सेस दॅट इज फायर, deforestation, etc. can convert a particular serial stage of succession to an earlier previous or preceding stage. कधी कधी काय होतं त्यांनी सांगितलंय की प्रायमरी किंवा सेकंडरी सक्सेशन होत असताना जर काही नॅचरल किंवा ह्युमन इंड्यूस डिस्टर्बन्सेस आले, नैसर्गिक किंवा मानवीकृत जर काही डिस्टर्बन्सेस आले, मग त्याच्यामध्ये फायर असेल, डिफॉरेस्टेशन असेल, तर काय होतं, काय होऊ शकतं असं म्हटलंय त्यांनी, कॅन कन्व्हर्ट अ पर्टिक्युलर स्टिरल स्टेज. जी काही स्टिरल स्टेज आलेली आहे त्या स्टिरल स्टेजचं रूपांतर पूर्वीच्या स्टेजमध्ये सुद्धा होऊ शकतं. ज्या काही स्टेप्स आपण बघितल्या त्या स्टेपमध्ये जी काही थर्ड स्टेपला असेल ती सेकंड स्टेपला सुद्धा जाऊ शकते असं म्हटलंय त्यांनी. कशामध्ये, जर प्रायमरी किंवा सेकंडरी सक्सेशन होत असताना काही डिस्टर्बन्सेस आले, मग ते नॅचरली असतील किंवा ह्युमन इंड्युस्ड असतील, तर जे काही ज्या काही स्टेजला ते सक्सेशन आलेलं आहे ते पुन्हा प्रिव्हियस स्टेजला सुद्धा जाऊ शकतं. Also, such a disturbances create new condition that encourage some species and discourage to or eliminate other species. हे घडल्यामुळं बघा, काही एका स्टेजला आले, थर्ड स्टेजला आलेले आहे, पण काही कॅलॅमिटीज किंवा काही डिस्टर्बन्सेसमुळं पुन्हा ती सेकंड स्टेजला जात असेल, तर काही ऑर्गॅनिझमसाठी ते कसं आहे रे, एनकरेज करण्यासारखं आहे. काही स्पेसिसला ते कसे काय करण्यासारखं आहे, एनकरेज करण्यासारखे आहेत. पण जे काही डेव्हलप होऊन थर्ड स्टेजला आलेले आहेत त्यांना मात्र ते डिस्करेज करण्यासाठी आहे किंवा त्या स्पेसिस त्यातून इलिमिनेट होऊ शकतात. आता हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप ज्यावेळेस आपण हायड्रॅच किंवा झिरॅच सक्सेशन शिकणार आहे त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीनं काय होत असतं ते सक्सेशन ऑफ प्लांट्स. आता इथे तुमच्या लक्षात येईल बघा, सक्सेशन ऑफ प्लांट्स म्हणजे काय म्हटलंय, बेस्ड ऑन द नेचर ऑफ हॅबिटॅट. हॅबिटॅट म्हणजे जिथं वाढतात तिथे त्यांचं वसाहत म्हणू शकतो किंवा राहण्याची जागा. इथं आपण 2 टाईप करू शकतो, सक्सेशन प्लॅनचे 2 प्रकार करू शकतो. काही आहेत ते पाण्यामध्ये राहणार आहेत किंवा जिथं वेटलँड आहे, ओलसर जागा आहे, पाण्यामध्ये किंवा ओलसर ठिकाणी असतील तर त्याला हायड्रॅच किंवा हायड्रोसिर असं म्हटलं जातं. सी वेदर इट इज वॉटर ऑर व्हेरी वेटलँड एरियाज, तर त्याला आपण हायड्रॅच असं म्हणणार आहे किंवा हायड्रोसिर असं म्हणणार आहे. आणि दुसरा टाईप केलेला आहे की ड्राय एरियाजमध्ये असेल, ऑन व्हेरी ड्राय एरियाज, त्याला आपण झिरॅच किंवा झिरोसिर असं म्हटलं जातं. वाळवंट किंवा जिथं पाण्याचं प्रमाण कमी आहे, ड्राय एरिया आहे, तिथं जे प्लांट येतात त्यांना आपण झिराच किंवा झिरोसिर असं म्हटलं जातं. मग हे जे सक्सेशन आहे ते सक्सेशन आपण बघणार आहे कशा पद्धतीनं होणार आहे. हायड्रॅच सक्सेशन टेक प्लेस इन अ वेटर एरियाज अँड द सिक्वेन्शियल सिरीज प्रोग्रेसेस फ्रॉम हायड्रिक टू द मेसिक कंडिशन. आता ज्यावेळेस एखादा पाण्याचा तलाव असेल, नवीन तयार झालं एखादं पॉन्ड असेल, तिथं जे सक्सेशन होतं त्याला हायड्रॅच सक्सेशन असं म्हटलं जातं. आणि हायड्रॅच सक्सेशनचं रूपांतर म्हणजे हे सगळे वेट एरियाजमध्ये असणार आहे, हे जे प्लांट येणार आहेत ते वेटर एरियाजमध्ये येणार आहेत, जिथं ओलसरपणा जास्त आहे, त्याचं रूपांतर पुन्हा कशामध्ये होतं, मेसिक कंडिशन होतं. मेसिक ही नवीन टर्म आहे बघा. हायड्रॅच तुम्हाला कळालं, झिरॅच कळालं. हायड्रॅच म्हणजे वॉटर असेल तर, झिरॅच म्हणजे जिथं पाण्याची कमतरता असेल तर. मेसिक म्हणजेच काय, जिथं जास्त प्रमाणातही पाणी नाही आणि कमी प्रमाणातही पाणी नाही. ओके, नॉर्मल कंडिशन, जिथं पाणी जास्तही नसेल आणि कमीही नसेल
त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, मेसिक कंडिशन असं म्हटलं जातं. म्हणजे हायड्रॅट सक्सेशन केव्हा होतं, ज्या वेळेस जे काही प्रोग्रेस आहे किंवा जे काही सक्सेशन आहे ते कुठून कुठं होतं, हायड्रिक टू मेसिक असेल तर त्याला हायड्रॅट सक्सेशन असं म्हटलं जातं. ओके, पुढे ॲज अगेन्स्ट दिस झेरॅक सक्सेशन. तर झेरॅक सक्सेशन कसं होतं, इट टेक प्लेस इन अ ड्राय एरियाज अँड द सेरीज प्रोग्रेस फ्रॉम झेरिक टू मेसिक कंडिशन. झेरॅक सक्सेशनच्या अपोजिट आहे. हे जे सगळे प्लांट्स असणार आहेत ते कुठे असणार आहे, ड्राय एरियाजमध्ये असणार आहेत. आणि ड्राय एरियाजमधून जर ते मेसिक कंडिशनमध्ये येत असतील तर त्या सक्सेशनला झेरॅक सक्सेशन असं म्हटलं जातं. हायड्रॅट सक्सेशन आणि झेरॅक सक्सेशन तुमच्या लक्षात आलं. Then, hence both Hydrax and Xerac succession leads to medium water condition. दोन्ही सक्सेशन बघा, हायड्रॅच असेल किंवा झेरॅक सक्सेशन असेल, दोन्ही सुद्धा कशामध्ये येतात, मीडियम वॉटर कंडिशनला म्हणजे मेसिकला येतात. हायड्रॅच मेसिकमध्ये कन्वर्ट होत आहे, झेरॅक मेसिकमध्ये होत आहे. मेसिक म्हणजेच काय, नायदर टू ड्राय और नॉर टू वेट, म्हणजे जास्त कोरडंही नाही आहे आणि जास्त ओलंही नसेल, त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, मेसिक असं म्हटलं जातं. हायड्रॅच आणि झेरॅक सगळ्यांच्या लक्षात आलं. त्याच्यानंतर बघा पायोनियर स्पेसिस, मगाशीच तुम्हाला मी सांगितलं होतं डेफिनेशन. पायोनियर स्पेसिस म्हणजेच काय, द स्पेसिस दॅट इन्व्हॅड अ बेअर एरिया. ओसाड ठिकाणी जी पहिल्यांदा स्पेसिस येते, जी सुरुवात करते, इन्व्हॅड मगाशी म्हटलं होतं इन्व्हॅशन करते, त्याला पायोनियर स्पेसिस असं म्हटलं जातं. डेफिनेशन लक्षात ठेवा. व्हॉट आर पायोनियर स्पेसिस, द स्पेसिस दॅट इन्व्हॅड अ बेअर एरिया. In primary succession on rock, these are usually crustose lichen, which are able to secrete acid to dissolve rock, helping in weathering of rock and soil formation. बघा ज्या ठिकाणी बेअर एरिया आहे त्या ठिकाणी सुरुवातीला प्रायमरी सक्सेशन होतं, आपण म्हणतोय ना बेअर एरियाला. मग प्रायमरी सक्सेशन ज्या वेळेस होत असतं त्यावेळेस खडकावर जनरली सुरुवातीला लायकेन असतात. आणि ते कोणते लायकेन तुम्हाला 11वीत झाले, लायकेनचे प्रकार. हे लायकेन जनरली कुठले असतात, फ्रुक्टोज असतात. आणि ह्या फ्रुक्टोज लायकेनचं त्याचं यूज पण तुम्हाला झाले, कारण त्याच्यामध्ये हे जे लायकेन आहेत हे लायकेन काय करतात रे, ॲसिड सिक्रेट करतात. दे आर एबल टू सिक्रेट ॲसिड. आणि ह्या ॲसिडमुळं ज्या रॉकवर ते वाढलेले आहेत ते रॉक डिझॉल्व करण्याची कॅपॅसिटी ह्या ॲसिडमध्ये असते. आणि हे जे ॲसिड आहे ते काय करतं रे, रॉक डिझॉल्व करतं. आणि साहजिकच त्या रॉकपासून किंवा त्या रॉकचं विदरिंग होतं. विदरिंग म्हणजे झीज, खडकाची झीज होते आणि काय तयार होतं, सॉईल फॉर्मेशन होतं. ठीक आहे. प्रायमरी सक्सेशनमध्ये काय होतं बघा, जनरली रॉक्सवर काय असतात, क्रुस्टोज लायकेन असतात, ज्यांच्यामध्ये ॲसिड असतं. आणि हे ॲसिड काय करतात, वेदरिंग ऑफ रॉक्स अँड सॉईल फॉर्मेशन करत असतात. ओके. आणि सॉईल फॉर्मेशन झाली की तुम्हाला माहिती आहे की मग तिथं काय येणार आहेत, पहिल्यांदा ब्रायोफाईट असतील, मॉसेस येतील. आणि साहजिकच तिथं जी काही स्मॉल अमाऊंट आहे सॉईलची ते त्याच्यामध्ये हेच येणार, ब्रायोफाईट आणि मॉसेस येणार आहेत. द पेव द वेज दॅट फॉर ब्रायोफाईट्स अँड मॉसेस दॅट आर एबल टू टेक होल्ड इन अ स्मॉल क्वांटिटी ऑफ सॉईल. त्याच्यानंतर काही कालावधी गेल्यानंतर तिथं हर्बॅसियस प्लांट येणार आहेत. साहजिकच पुन्हा त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होणार आहे आणि तिथं क्लायमॅक्स फॉरेस्ट कम्युनिटी तयार होणार आहे. दे आर with time succeed by the herbaceous plant and after several more stages, बऱ्याचशा स्टेज झाल्यानंतर अल्टिमेटली तिथे एक स्टेबल क्लायमॅक्स फॉरेस्ट कम्युनिटी तयार होणार आहे. बघा सुरुवात कशापासून झाली, क्रुस्टोज लायकेन पासून झाली. ओके. आणि शेवट कशात झाला रे, क्लायमॅक्स फॉरेस्ट कम्युनिटीमध्ये झाला. द क्लायमॅक्स कम्युनिटी रिमेन स्टेबल ॲज लॉंग ॲज द एन्व्हायरमेंट रिमेन अनचेंज. जोपर्यंत एन्व्हायरमेंट अनचेंज होत नाही, स्टेबल राहते, तोपर्यंत ही क्लायमॅक्स कम्युनिटी कशी राहते रे, स्टेबल राहते. म्हणजे इट्स ए एंड. क्लायमॅक्स कम्युनिटी म्हणजे इथं काय झालं, सक्सेशनचा शेवट झाला. आता आपण हायड्रॅट सक्सेशन पहिल्यांदा बघूया. लक्षात घ्या, हे जे हायड्रॅट सक्सेशन आहे, हायड्रॅट म्हणजे सांगितलं तुम्हाला सुरुवातीला पाणी असणार आहे, पाण्यापासून इथं तुम्हाला क्लायमॅक्स फॉरेस्ट तयार झालेली दिसते. आता बघा इथं काही 7 स्टेज दिलेले आहेत. इन प्रायमरी सक्सेशन ऑफ ॲक्वॅटिक हॅबिटॅट, स्टेप 1 to 7 इन फिगर 14.13, द पायोनियर्स आर द स्मॉल फायटोप्लॅन्क्टॉन.
फायटोप्लॅन्क्टॉन म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये सबमर्ज काही लहान लहान वनस्पती आलेले आहेत किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, प्लांट म्हणू आपण त्याला आपण फायटोप्लॅन्क्टॉन असं म्हणतोय. म्हणजे सुरुवातीची स्टेज हायड्रॅच ह्याच्यामध्ये जी काही आहे ती पायोनियर कशाला म्हणणार आहे आपण, फायटोप्लॅन्क्टॉन स्टेज असं म्हणतोय. इथे तुम्हाला एक लेक सारखं दिसतंय बघा, फर्स्ट पॉईंट. सेकंड काय होतं इथं, सबमर्ज्ड प्लांट स्टेज आहे. नंतर सबमर्ज अँड फ्री फ्लोटिंग प्लांट स्टेज. चौथा आहे रीड स्वॅम्प स्टेज. फिफ्थ वन आहे मार्श मिडो स्टेज. आणि 6th वन आहे स्क्रब स्टेज. आणि लास्ट वन झालेली आहे तिथं क्लायमॅक्स फॉरेस्ट. बघा, सुरुवात आणि शेवट जर पाहिला, सुरुवातीला पाणीच आहे आणि शेवट मात्र तिथं क्लायमॅक्स फॉरेस्ट तयार झालेलं आहे. म्हणजेच हे जे सक्सेशन आहे ते हायड्रॅच सक्सेशन आहे आणि हे घडण्यासाठी हजारो वर्ष जावी लागतात. वन बाय वन बघूया. हे फायटोप्लॅन्क्टॉन आहेत ते टाइम बाय टाइम झाल्यानंतर रिप्लेस होतात. कोण रिप्लेस करते त्याला, रूटेड सबमर्ज प्लांट. बघा, सेकंड फायटोप्लॅन्क्टॉन नंतर काय येत आहे, रूटेड सबमर्ज प्लांट. इथं तुम्हाला खाली रूटेड प्लांट दिसतात तळाला. ओके, रूटेड सबमर्ज प्लांट दिसतात. त्याच्यानंतर काय येतं, फॉर एक्झाम्पल हायड्रिला असं म्हटलंय. त्याच्यानंतर कसे येतात रे, तर फ्लोटिंग काही अँजिओस्पर्म दिसतात. ते कसे असतात, रूटेड असतात. रूटेड पण खाली नाहीत, कसे आहेत रे, ते रूट आहेत पण ते प्लांट फ्लोटिंग करणारे सुरुवात दिसतात आपल्याला. रूटेड फ्लोटिंग अँजिओस्पर्म दिसतात, फॉर एक्झाम्पल लोटस लाईक. त्याच्यानंतर काय दिसतं आपल्याला, हे झालं थर्ड टाईप सबमर्ज्डमध्ये. फोर्थमध्ये काय दिसतं, फोर्थमध्ये बघा, फॉलोड बाय फ्री फ्लोटिंग प्लांट दॅट इज अ पिस्टिया. देन रीड स्वॅम्प. इथे बघा रीड स्वॅम्प आहे फोर्थ स्टेजला. रीड स्वॅम्प दॅट इज फॉर एक्झाम्पल टायफासारखे प्लांट आपल्याला दिसायला लागतात. नंतर काय होतंय, मार्श मिडो, फॉर एक्झाम्पल सायपरस, स्क्रब, त्याला ॲनलस असं म्हटलं जातं. आणि शेवटी मात्र त्याचं रूपांतर कशामध्ये होत आहे, फायनली द ट्रीज, फॉर एक्झाम्पल क्युरकस. ठीक आहे. द क्लायमॅक्स अगेन्स्ट वुड बी अ फॉरेस्ट. विथ अ पॅसेज ऑफ टाइम द वॉटर बॉडी इज कन्व्हर्टेड इन टू वॉटर. शेवटची वेळ लक्षात ठेवा, बराचसा कालावधी गेल्यानंतर हे जे वॉटर बॉडी आहे त्याचं रूपांतर कशामध्ये झाले रे, लँडमध्ये झालंय. हे जे सक्सेशन आहे त्याला आपण प्रायमरी सक्सेशन असं म्हणतोय. कशाचं, हायड्रॅच सक्सेशन. ठीक आहे. हायड्रॅच सक्सेशन सुरुवात अगदी कशापासून झाली रे, एका तळ्यापासून झाली किंवा पॉन्डपासून तयार झालेली आहे. आता त्याच्या स्टेज सगळ्यांनी लक्षात ठेवा, ह्या स्टेज मी तुम्हाला दाखवते. द स्टेजेस ऑफ हायड्रॅच सक्सेशन आर ॲज फॉलोज. नोटबुकमध्ये लिहून घ्या. फर्स्ट वन फायटोप्लॅन्क्टॉन, ज्याला आपण पायोनियर कम्युनिटी असं म्हणतोय. बघा, मी मग सुरुवातीला सांगितलेलं, पहिली जी आहे ती पायोनियर कम्युनिटी, लास्ट आहे ती क्लायमॅक्स कम्युनिटी. आणि ह्या दोन्हींच्यामध्ये जे काही स्टेप्स असणार आहेत त्याला आपण सिरल कम्युनिटी असं म्हणतोय. सगळ्यांनी चार्ट नोटबुकमध्ये काढून घ्या. सिरल कम्युनिटी. आता फायटोप्लॅन्क्टॉन नंतर काय येतात रे, फ्लोटिंग अँजिओस्पर्म असतात. पुन्हा रूटेड हायड्रोफाइट्स असतील, स्लेजेस, नंतर ग्रासेस, नंतर श्रब्स अँड ट्रीज. ओके, सगळ्यांनी लक्षात ठेवा. आहे दीज आर द स्टेज ऑफ हायड्रॅच सक्सेशन. याच्यानंतर आपण पुढचं सक्सेशन शिकतोय ते म्हणजे झिरास सक्सेशन. सगळ्यांनी चित्रात बघा. पहिल्यांदा तुम्हाला बेअर रॉक दिसतात. ओके, प्रायमरी सक्सेशन. बेअर रॉक्स आहेत. बेअर रॉक्सवर सेकंड स्टेज आहे ती लायकेन्स आलेले आहेत. लायकेन्स नंतर काही स्मॉल ॲन्युअल प्लांट्स आहेत, लायकेन्स आहेत. पुन्हा पेरिनियल्स येतात, हर्ब्स आहेत, ग्रासेस आहेत. पुन्हा ग्रासेस, श्रब, शेड इंटॉलरंट ट्रीज आहेत आणि नंतर मग शेड टॉलरंट ट्रीज आहेत. ठीक आहे. आता ही पायोनियर स्टेज म्हटलंय. इकडे आहे ती क्लायमॅक्स कम्युनिटी आणि मध्ये आहे ती इंटरमिडिएट स्टेज. काय काय होते बघूया आपण. इन सेकंडरी सक्सेशन द स्पेसेस दॅट इन्व्हायर्ड डिपेंड ऑन अ कंडिशन ऑफ अ सॉइल, अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, द एन्व्हायरमेंट इज ऑल्सो द सीड ऑर अदर प्रोबॅग्युलेट प्रेझेंट. त्यांनी सांगितलं की प्रायमरी सक्सेशनला आपण बघितलं फार त्रास होतोय, पण सेकंडरी सक्सेशनला तसं होत नाही. कारण तिथं सॉईल आहे, वॉटर असणार आहे, एन्व्हायरमेंट असणार आहे. त्यामुळं सीड आणि अदर ऑर्गॅनिझम तिथं इझिली काय होऊ शकतात, इव्हॉल्व्ह होऊ शकतात किंवा सक्सेशन होण्यासाठी मदत होऊ शकते. सिन्स सॉईल इज ऑलरेडी देअर,
सेकंडरी सक्सेशन, मी तुम्हाला झिरायक सक्सेशन सांगत नाही. सेकंडरी सक्सेशनमध्ये काय होतं, सॉईल तिथं असल्यामुळं रेट ऑफ सक्सेशन इज अ मोर फास्टर दॅन हेल्थ. साहजिकच सक्सेशनचा रेट आहे तो पूर्वीपेक्षा किंवा प्रायमरीपेक्षा कसं असणार आहे, जास्त असणार आहे. Climax is also reached more quickly. Figure 14.40 shows the sequence of stages 1 to 8 in a forest ecosystem after fire. इथं काय सांगितलंय की ही जी डायग्राम आहे 14.14 तुमच्या पुस्तकात दिलेली आहे बघा, 14.14 तुमच्या पुस्तकात बघू शकता. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की फायर होऊन गेलेलं आहे, आग लागून गेलेली आहे आणि तिथली इकोसिस्टीम किंवा तिथं काहीच नाही आहे आणि तिथं नव्याने इकोसिस्टीम तयार झालेली आहे. साहजिकच ती स्टेज कशी असणार आहे, लवकर होणार आहे. ठीक आहे. आता झिरायक सक्सेशन ऑफ प्लांट जे आहे त्याचे पॉईंट्स जे आहेत ते मी पुढे दाखवलेत बघा तुम्हाला, कशा पद्धतीने झिरायक सक्सेशन होत आहे. पहिल्यांदा बेअर रॉक्स आहे, त्याच्यानंतर लायकेन्स येतात, लायकेन्स नंतर ब्रायोफाईट्स आहेत, त्याच्यानंतर हर्बॅसियस प्लांट येतात, श्रब्स येतात आणि नंतर ट्रीज येतात. ठीक आहे. दीज आर द स्टेजेस ऑफ झिरायक सक्सेशन. फर्स्ट लायकेन्स हे काय म्हणणार आहेत, पायोनियर कम्युनिटी असणार आहेत आणि ट्रीज किंवा फॉरेस्ट हे काय असणार आहे, क्लायमॅक्स कम्युनिटी असणार आहे आणि दोन्हींच्या मध्ये जे कम्युनिटी आहे त्याला सिरल कम्युनिटी असं म्हटलं जातं. सगळ्यांनी दोन्हीमधला डिफरन्स लक्षात ठेवा, हायड्रॅच आणि झिरायच मधला. आता एक डिफरन्स तुम्हाला आहे, तो डिफरन्स मी तुम्हाला सांगते. इथे त्याने सांगितलं की क्लायमॅक्स तयार होण्यासाठी अगदी पायोनियरपासून किंवा प्रायमरी सक्सेशन जे होतं आहे तिथपासून जे क्लायमॅक्सपर्यंत जाण्यासाठी हजारो वर्ष लागतात, कारण ही प्रोसेस आहे ती प्रोसेस कशी आहे रे, स्लो प्रोसेस आहे. इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दॅट सक्सेशन, पर्टिक्युलरली प्रायमरी सेक्शन, जर तुम्हाला सक्सेशनचं इम्पॉर्टंट किंवा अंडरस्टँड करून घ्यायचं असेल पर्टिक्युलरली प्रायमरी सेक्शनचं, तर ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कशी आहे रे, स्लो आहे खूप. दे मे बी रिक्वायरिंग थाउजंड्स ऑफ इयर फॉर द क्लायमॅक्स टू बी रिच्ड. क्लायमॅक्ससाठी जाण्यापर्यंत हजारो वर्ष लागतात. Another important fact to understand is that all the succession, whether taking place in water or land, proceed to a similar climax community, the mesic. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, जे काही सक्सेशन होते मग ते पाण्यामधलं असेल किंवा जमिनीवरचं असेल किंवा ड्राय एरियाज म्हणजे हायड्रॅच असेल किंवा झिरॅक्स असेल, शेवटी मात्र त्याची क्लायमॅक्स कम्युनिटी येते ती कोणती आहे, मेसिक आहे. कोणती कम्युनिटी आहे, मेसिक कम्युनिटी आहे. हा एक डिफरन्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. पायोनियर कम्युनिटी आणि क्लायमॅक्स कम्युनिटी मध्ये डिफरन्स काय असणार आहे, पायोनियर म्हणजे सुरुवातीची कम्युनिटी, क्लायमॅक्स म्हणजे शेवटची कम्युनिटी. पायोनियरमध्ये फक्त काय सांगितलंय बघा, फर्स्ट बायोटिक कम्युनिटी विच डेव्हलप्स इन बेअर एरियाज. पहिली कम्युनिटी बायोटिक कम्युनिटी जी येणार आहे ती कशापासून डेव्हलप होणार आहे, बेअर एरियाजमध्ये होणार आहे. आणि क्लायमॅक्स कम्युनिटी कशी होणार आहे, फायनल असणार आहे. इथं फर्स्ट म्हणतोय, इथं फायनल म्हणणार आहे. फायनल बायोटिक कम्युनिटी दॅट डेव्हलप इन अॅन एरिया. त्या एरियामध्ये जी शेवटची कम्युनिटी असणार आहे तिला आपण क्लायमॅक्स कम्युनिटी असं म्हणणार आहे आणि बेअर एरियामध्ये पहिली जी असणार आहे त्याला पायोनियर असं म्हणणार आहे. पायोनियर कम्युनिटी कन्सिस्ट ऑफ फीवर अँड स्मॉल साइज्ड ऑर्गॅनिझम. सुरुवातीला जे ऑर्गॅनिझम असणार आहे ते कमी असणार आहेत आणि त्याची साईज सुद्धा कशी असणार आहे रे, लहान असणार आहे. ह्याच्या अपोजिट क्लायमॅक्समध्ये कसे असणार आहेत, न्यूमरस असणार आहेत. फ्यूच्या अपोजिट न्यूमरस, मेनी असणार आहेत आणि स्मॉल आणि लार्ज दोन्ही साईजचे ऑर्गॅनिझम तुम्हाला इथं आढळणार आहे. फक्त लार्जच नाही तर स्मॉल साईज आणि लार्ज साईज दोन्ही ऑर्गॅनिझम तुम्हाला क्लायमॅक्स कम्युनिटीमध्ये आढळणार आहेत. the area is hostile for the pioneer community. हा जो एरिया आहे तो हॉस्टाईल असणार आहे. हॉस्टाईल म्हणजे कसं आहे, त्रासदायक किंवा तिथं त्यांना स्ट्रगल करावा लागणार आहे, फेवरेबल नसणार आहे, अनफेवरेबल म्हणू शकतो आपण. हा जो एरिया पायोनियर कम्युनिटी सुरुवातीला कसा असणार आहे, हॉस्टाईल असणार आहे म्हणजे अनफेवरेबल असणार आहे. तर क्लायमॅक्स कम्युनिटीमध्ये मात्र हा जो एरिया असणार आहे तो फेवरेबल असणार आहे. नंतर पायोनियर कम्युनिटीमध्ये काय डेव्हलप केलं जातं, सॉईल डेव्हलप केली जाते. काय डेव्हलप केली जाते, सॉईल डेव्हलप केली जाते. क्लायमॅक्स कम्युनिटीमध्ये जी काही तयार सॉईल आहे त्याच्यावर कम्युनिटी उभी राहते. इट ग्रोज ऑन बिल्डअप सॉईल. नंतर इथं ग्रोथ आहे ती फास्ट होत जाते, इथं ग्रोथ असणार आहे ती स्लो होणार आहे. नंतर इट इज सूनली रिप्लेस्ड बाय नेक्स्ट सिरल कम्युनिटी. साहजिकच एक कम्युनिटी एक स्टेज झाली की दुसऱ्या स्टेजकडं
जाणार आहे. इट इज सून रिप्लेस बाय नेक्स्ट सिरियल कम्युनिटी. इथं मात्र नाही. का तर सिरियल कम्युनिटी कशी असणार आहे? स्टेबल असणार आहे. इट इज नॉट रिप्लेस बाय एनी अदर कम्युनिटी. लक्षात येते. ह्या दोन्ही कम्युनिटीचा व्यवस्थित स्टडी करा. आणि पायोनियर आणि क्लायमॅक्समधला हा डिफरन्स आहेच. त्याचबरोबर प्रायमरी सक्सेशन आणि सेकंडरी सक्सेशन हे समजून घ्या. हा लेसन आत्ताच्या ह्याच्यामध्ये एवढाच पॉईंट तुम्हाला फक्त स्टडीसाठी आहे, त्यामुळं हा पॉईंट व्यवस्थित करा. 14 लेसन एवढाच आहे तुमच्यासाठी. थँक्यू.